सर्वात प्रथम तुमचं अभिनंदन. तुम्ही छाती ठोकपणे म्हणतायत की मी बीफ खातोय उसके आणि वो शर्माने की बात नहीं थी। स्वीकारतात ते अभिनंदनीय आहे. कारण माझ्या मित्र यादीमध्ये कुलकर्णी नावाचे सुद्धा बीफ आणि तहारी खाणारे मित्र आहेत माझ्याकडे. आणि तो सर्व सबको पता है वो. समाजातले बीफ खाणारे, आवडीनं तारी खाणारे, नांदेडला आल्यावर चिकन नको, नांदेड को आहे, नांदेड आहे तो तारी खाएंगे हे म्हणणारे सर्व समाजातले माझ्याकडे मित्र आहेत. पण सगळे स्वीकारत नाहीत. आपण धाडस केलात त्याबद्दल धन्यवाद. मी माझ्या भाषणात म्हणलो त्या पद्धतीनं भारतामध्ये मुसलमानांची संख्या 14-15% भारतामध्ये 15% आहे. पण तरीही बीफचंही जर गणित काढलं ना, या देशामध्ये मुसलमानांना लागणारे जितके जनावर कापल्या जातात, मुसलमानांची खुराक म्हणून जेवढे जनावर कापतात, त्यांच्या गरजेच्या अनेक पटीनं 10 पटीनं भारतामध्ये जनावरांची कत्तल रोज होत असते. मग मुसलमान एकटे जर त्याच्यातला फक्त 10%च खाणार आहे, तर 90% बीफ कोणासाठी कापला जातो? तर हे सगळ्या बहुजन वर्गातल्या आणि अनेक घटकातल्या लोकांचा एक खाद्य आहे. त्याच पद्धतीनं तो एक्सपोर्ट करण्यासाठी सुद्धा होतो. तेलंगणाचा पण संदर्भ आहे पुस्तकात. तेलंगणाच्या बाबतीत तेलंगणामध्ये खुलेआम होतं. हा ना. आणि तेलंगणा पश्चिम बंगालमध्ये होतं. आता त्यांनी यंदा काहीतरी कायद्यामध्ये बदल केले की 14 वर्ष गाय कापता येते. बैलावर बंदी नाही आहे पश्चिम बंगालमध्ये. भाजपची जी नवीन सरकार आली आणि जे स्वतःला अनेक राज्यामध्ये गायीवर आणली, त्यांनी आता बंदी जी आणली ना गायी, आणि केव्हापर्यंत 14 वर्ष. स्वतः मुख्यमंत्री म्हणतोय पश्चिम बंगालचा 14 साल गाय माँ है, 14 साल के बाद वो माँ नहीं है, फिर वो गाय है. तर हे आता आपले किरण रिजिजू गोवामधले बीजेपीचे मुख्यमंत्री बोललेले आहे की हम गो मांस खाते हैं, कौन रोक सकता है हमको, गोवामध्ये म्हणलेले आहेत. अनेक आता आपले जे नवीन हिंदू झालेले, पूर्वी काँग्रेसनंच पोचलेले विश्वकर्मा, आता हे सगळे जेवढे दिसत आहेत ना तुम्हाला, ते विश्वकर्मा शर्मा आहे, ते सुवेंदू आहे, हे नितेश राणे आहेत, हे कोणी जातीवादी RSS वाले नाही आहेत. हे सर्व काँग्रेसनं पोचलेले सेक्युलर गटातून आलेले आहेत. आज ते नवीन हिंदुत्वादी झालेले आहेत. बरोबर आहे. हे सगळे दोन. आता ते काय म्हणतो विश्व शर्मा, तो म्हणतोय की आप खाओ गो मांस, घर में खाओ, सार्वजनिक मत खाओ. आणि तिथं सरकार 2दा सलग बीजेपीची आलेली आहे. फादरलँड म्हणून तुम्ही जाता, त्याला गळेभेट घेता. नेत्यानाहूची गळेभेट घेणारे नरेंद्र मोदी त्याला फादरलँडचं नेता आणि सर्व मानतो. त्या फादरलँड मधले जेवढे यहुदी आहेत ते पण गो मांस खाणारे आहेत, तेही गायीच्या कत्तली करणारे आहेत, तेही इब्राहिम अलैहिस्सलामची कुर्बानी देणारे आहेत, तेही 3 तलाक मानणारे आहेत, त्यांच्या इथं अनेक महिलांशी लग्न करण्याचे कायदे आहेत, तेही या पद्धतीनं बीफ खाणारे आहेत, तेही बीफ निर्यात. ते तर माणसांच्या हिंसेसाठी हत्यार बनवणारं जगातलं सगळ्यात मोठा कारखाना चालवणारे, माणसांचा नरसंहार करणारे साधन बनवणारं जे नेत्यानाहू आहे, ते तुम्हाला फादरलँडचं सर्व वाटतो. तर माझं तात्पर्य आहे की आज ही परिस्थिती बदलायची कशी, म्हणून आम्ही मुस्लिम समाजामध्ये एक जागृती करतोय. मी तुम्हाला सांगतो की मी स्वतः जेव्हा गोमांस बंदीचा कायदा आला आणि त्यानंतर निरंजन टकले या पत्रकार आहेत, त्यांचं एक स्टडी आली होती. ते म्हणले मी स्वतः मुसलमान म्हणून खतना करून, टोपी घालून, गफूर कुरेशी म्हणून गुजरात राजस्थानहून जनावर आणून महाराष्ट्रात विकली आणि अनुभव घेतला कशा पद्धतीने हप्ते जातात. त्यांनी सांगितलं की मुसलमान गोवंशा कत्तलीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल सारख्या विषारी संघटनांना हप्ते देतो, पैसा देतो, त्यांची आर्थिक नाळी मजबूत करतो. हे कळाल्यानंतर मी माझ्या मित्रांना म्हणलं क्या जरुरी आहे भाई, बडेगा छोड दो. तेव्हा अनेक मित्र मला म्हणले की बोलणं आसान आहे, छोडणं मुश्किल आहे. मलाही वाटलं खरं आहे, म्हणून मी त्यानंतर मी स्वतः बीफ बंद केलं आणि हे विचार केला होता की चळवळीचा कार्यकर्ता म्हणून याच्यातलं खरं आशय बाजूला ठेवून जे अतिरेक होतोय मुस्लिम देशासाठी ते आपण बाजूला करून शेतकऱ्यांच्या गरजेला जे कायदे राहतील असे कायदे ठेवायचे, शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी भांडायचं, हा आशय केला. आज मुस्लिम समाजाला आम्ही म्हणतोय की तुम्हाला थोडंसं भूमिका घ्यावी लागेल. जर मुसलमानांनी, एकच मिनिटं घेतो, जर मुसलमानांनी हा ट्रॅप ओळखलं आणि जास्त नव्हे, फक्त 1 वर्ष आम्ही बडेका खाणार नाही. आता झाली ना कुर्बानी, पुढच्या कुर्बानीपर्यंत आम्ही बडेचं मटण खाणार नाही. अहो गोमांस काय, ते बैल तर सोडा, म्हशीचा पण खाणार नाही आम्ही. ते विकत घेणार नाही, ते कापणार नाही, ते खाणार नाही. हा 1 वर्ष निर्णय घेतला ना,
या सरकारानं जनावरं सांभाळणं अवघड अवघड होणार. होऊन जाईल. हो, बरोबर. माणसांना पाणी पाजू शकत नाही, अजून एक टँकर लावावं लागतात माणसांना. फेब्रुवारी मार्च पासून टँकर लावावं लागतात. तर या जनावरांसाठी चाऱ्याच्या छावण्या आणि पाण्याची व्यवस्था हे सरकार करू शकणार आहे का? शेतकरी न विकता त्यांची आर्थिक नाडू मजबूत होणार आहे का? 1 वर्ष मुसलमानांनी संयमाचं दाखवावं, 1 वर्ष मोठ्याचा रोजा ठेवावा, की 1 वर्ष पुढच्या कुर्बानीपर्यंत आम्ही मोठा खाणार नाही. अहो तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात नाही, देशाची सरकार तुमच्या पायीशी येईल आणि तुम्हाला सबसिडी देऊन जनावरं विकतील. हे वास्तव परिस्थिती आहे. 15% मुसलमान आहेत, 74% हे नॉनव्हेज खाणारे आणि 85% पर्यंत अंडा आणि मासे खाणारे नॉन व्हेजिटेरियनचा हा देश आहे. म्हणून मी म्हणलं की नॉन व्हेजिटेरियन मांसाहार राहणं हे भारतातल्या बहुजनांच्या शेरांचं खुराक आहे, वाघांचं खुराक आहे. त्याला बंदी कोणती सरकार आणू शकत